तर ह्यो माझो पूर्ण प्रवास आमचो कणकवली म्हणजे सॉरी डोंबिवली ते कणकवलीपर्यंत ह्यो पूर्ण प्रवास आणि आता सायन्स स्टेशनला आणि हे पण इले रे बघा बॅग बिग घेऊन खय चाललास गावात आमची आता गाडी येता हा विशाल बघूया हा हीच ना पोहोचलो आम्ही आमच्या घराकडे हो असं सुंदर असं आमचं गाव कणकवली कलमट आणि हे नमस्कार गावाल्यांनो मी तुमचा सगळ्यांचा लाडक्या आपल्या कोकणचा चेडू सायली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मालवणी मीडियमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर ही बघा तयारी झालेली या गावाक जाऊची बॅग बघून तुमका कळलं असत की आम्ही गावाक चाललो आहो। काय असं सहज चाललो थोडा माझा ह्याचं काम आहे डॉक्युमेंट्सचं म्हणून आम्ही गावाक चाललो। तर एक प्रॉब्लेम झालेलो आहे की आमका तिकीट भेटलेली नाही आणि ती कधीच भेटत नाही नेहमी कधी पण तिकीट काढा ती ट्रेनची तिकीटं वेटिंगवरच असतात। तर आम्ही चाललो आता ट्रॅव्हल्सने। तर ह्यो माझो पूर्ण प्रवास आमचो कणकवली म्हणजे सॉरी डोंबिवली ते कणकवलीपर्यंत ह्यो पूर्ण प्रवास आणि हे म्हाका सायनला भेटणार आमची सायनवरसून ट्रॅव्हल तर सायनला भेटणार थंयसून मी आता चालले सायनला वाजले 4:30 हेंच्यानी म्हाका 5 वाजता निघूक सांगण्यानी होता पण मी लवकरच निघते कारण लवकर गेलेला बरा आपलं उशीर होण्यापेक्षा। तर ह्यो पूर्ण आमचा प्रवास ट्रॅव्हल्सने डोंबिवली ते कणकवली तो पूर्ण बघा आणि एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। निघूया मग। तर मी आता पोहोचलोय स्टेशनला आता आहे ना ट्रेन पकडून आपण जाऊया। हे बघा स्लो आता कितीच्या बघताय लागली या खायची बरेच लागली बघूया। आता सायन्स स्टेशनला आणि हे पण इले रे बघा बॅग बिग घेऊन खय चाललास गावात आता अकडसून आता नवीन मार्ग केल्याने आहे सायन्सचं खूप दिवसांनी येलो आम्ही त्यामुळे आमका माहीत नव्हतं आम्ही तर कडसून पहिल्या मार्गाने जायत होतो त्यासाठी बंद केल्याने आणि ह्या नवीन चालू केल्याने याकडे आमची आता गाडी येता हा विशाल बघूया हा हीच ना हीच नंबर चेक करा। आम्ही निघालो गावात आम्ही ॲज युजल मी आपली विंडो सीट अडवलेली आहे बघा आणि हे बसले आहे आणि आता आम्ही चाललो गावात। बाय बाय। गाडी
गाडी थांबलेली आहे आमची आणि भूक भरपूर लागलेली आहे. आम्हाला साई आमची हॉटेल किती वाजले हो? 10-11 वाजले असतील. 10:30. काय घेऊ काय घेऊ आता बघूया. काहीतरी चांगलं घ्यावा. हॉटेलमधनं खाल्लेली आहे. मी घराकडची डाळ खिचडी खाल्लं आहे. आता बघा काहीतरी चांगला घ्यायचा. बघूया ते काय काय नाही ओके आहे यार. पचला. या बघा अशा प्रकारे हा मेनू कार्ड दिलेला हा. शोधून खैसून आणलं शोधून. आता याच्यातलं काय मागवूया. काय हवं आता मागवतो का? रोटी चायनीज काय खाणार रोटीच मागव. चायनीज नको? रोटी काय मागूया? राईस तर आम्ही अशा प्रकारे आम्ही चायनीज आहोत का? चिकन कोल्हापुरी. तर आम्ही अशा प्रकारे एक चिकन कोल्हापुरी आणि रोटी मागवलेली आहे आणि भात हवा. आणि आम्ही नंतर भात पण मागवणार आहोत. पहिला आधी चिकन खाणार, रेमटवणार आहोत चिकन, नंतर मग भात खाणार आहोत. तर हे बघा हे रेमटाक बसले आहेत. हे दुसऱ्या गाडीवाले आहेत. आमच्या गाडीवाले खैर रवले काय माहीत नाही. अरे आधी येऊन आता रेमटाक बसले आहेत. बहुतेक हे ते आमच्या गाडीवाले आहेत. हे आत्ताशी इथे ते बघा. आम्ही पण मस्तपैकी आता चिकन कोल्हापुरी आणि रोटी मागवलं. कधी येतात त्याची वाट बघतो. पाण्याची बॉटल आणि थंडा घेऊन. सगळा मागूया जरा थांब. आधी आमचं चिकन कोल्हापुरी येऊ दे. चाललं आणि कोल्हापुरी काय करणार? मालवणच चाललं. सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरी त्यांच्याकडे मासे नाही आहेत. आता गावात खायचं भरपूर मासे. तर आमचा अशा प्रकारे चिकन कोल्हापुरी इलेला असा आहे बघा. एक नंबर. आणि ताटलेत गेलेला आता हळूहळू तर पोटात जाणार. माका पण वाटतं वाढ काय तर पाय वाढ, डोक्या वाढ. आज पावसाचा ते सांगते तर अशा प्रकारे आता राईस पण दिलेलो आमचं. आता राईसवर ताव मारूच आहे. आता का चायनीज करून आता जमला. आता जाम ताव मारणारा वाटतं. याचा तो सत्यानाश करून टाकला ना बघा. फरशा तुम्ही फरशा पाडून टाकला ना, दिसत पण नाही. आणि हे बघा येल्या थंड आली लगेच. चला तर आम्ही आता खातो मस्त की चायनीज राईस. तुम्ही पण खाऊ. याचा फरशा पाडून टाकला होता. चला तर मग आता खातो आम्ही. तर आता आमचं जेवण झालेलं असता. पूर्ण काढून आणि पूर्ण लाईट हलवलेली आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत. आता झोपणार आणि मग सकाळी गाडी येतात कधी थांबवून चाय घेऊन बघूया. आता वाजले किती 11:30 12 वाजत दिल्या. आता
तर वाजले आहात सकाळचे 3:45 आणि आमची गाडी आहे ही दुसरी, त्याच्या बाजूक आमची गाडी आहे चहा पिऊसाठी थांबलेली आहे पंचामृत हॉटेलमध्ये. आणि ह्यांच्यानी आता तोंड बिंड धुतलेली आहे चाय पिऊसाठी एकदम. आता चाय पिऊक जातं. भारी वाटतं एकदम, व्ह्यू एकदम धुक्या बिक्या पडला आणि थंडी तर एवढी लागतात ना गावात, भारी. तर चाय वगैरे पिऊन झालेली आहे आणि आमची गाडी आता निघाली आहे. ह्या बघा एकदम छान मस्तपैकी धुक्या पडला, एकदम सगळ्या समोरचा पांढरा पांढरा दिसता आणि थंडी तर एवढी लागता हा खूप छान. आणि हा मुंबई गोवा हायवे आणि एकदम ह्यो व्ह्यू आहे ना तो खरोखर म्हणजे ह्यो व्ह्यू तुमका फक्त गावातच अनुभव भेटतो आणि तो पण आमच्या कोकणातच. एवढा छान एकदम धुक्या पडला, एकदम मस्त वाटतं हा. आम्ही पोचलो आता राजापुरात हो. ह्या राजापूर बस डेपो आणि आता म्हाका वाटतं उशीरच होतेलो अजून आम्ही तराळा वगैरे येऊचा. बघू आता किती वाजतात घराकडे जाऊ. तर आम्ही आता पोहोचलो कणकवली. ही गाडी चालली आहे आमची अभिषेक आणि ही आमची कणकवली. असं आहे की उशीर झालो आणि हे काय करतात, हे तोंड धुतात. चला मग आता जाऊया घराकडे. रिक्षा जाऊया ना. फायनली एकदाची आम्ही पोहोचलो आणि आता रिक्षेत बसलो हो. आता तरी आमका नाक्यावरसून आतमध्ये जाऊक 7-8 मिनटं लागतात. जाऊया आता बाबा, पोहोचलो एकदाची घराकडे. आणि घराकडे गेलेल्याचा आनंद काय वेगळंच असता. म्हणजे एकदम असा किती रात्रभर दमलेली असू ना तरी गावाकडे जेव्हा येतो तेव्हा सगळं एकदम म्हणजे जो हे असता त्रास झालेलो असता रात्रभरचं, जेवढे आपण दमलेले असतो तर सगळं दूर होता. पोहोचलो आम्ही आमच्या घराकडे. हो असं सुंदर असं आमचं गाव कणकवली कलमट. आणि हे चालतात बॅग घेऊन. व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, काळजी घ्या.